दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। अवघ्या 10 मिनिटात पार करता येईल असा खारघर तुर्भे लिंक रोड म्हणजेच KTLRच्या कामास लवकरच सुरुवात होणार असून या संदर्भातील कार्यादेश संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत। नुकतेच हे काम कंत्राटदार कंपनीस 2099 कोटी रुपयांना करण्याचे कार्यादेश दिलेत। हा मार्ग सुरू झाल्यानंतर खारघर तसेच तळोजा येथील रहिवाशांची मोठी सोय होणार आहे। मागील अनेक वर्षांपासून हा मार्ग कधी बांधला जाईल याकडे नवी मुंबईसह खारघर आणि तळोजा वासियांचं लक्ष लागलं होतं। KTLR मार्गाची एकूण लांबी 5.49 किलोमीटर असून यामध्ये खारघर वसाहत आणि तुर्भे औद्योगिक वसाहत या दरम्यानच्या पारसिक डोंगर रांगा पोखरून 1.76 किलोमीटरचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे। KTLR मुळे तुर्भे, नेरूळ, जुईनगर, वाशी या परिसरातून खारघरमध्ये अवघ्या 10 मिनिटात पोहोचणं शक्य होऊ शकेल। KTLR हा मार्ग शिव-पनवेल महामार्गावरील जुईनगर रेल्वे स्थानकासमोरून सुरू होऊन खारघरच्या गुरुद्वारा आणि सेंट्रल पार्क येथील जंक्शन तसेच खारघर कॉर्पोरेट पार्क या परिसराला जोडला जाईल। हा मार्ग बांधण्यासाठी कंत्राटदार कंपनीला 4 वर्षांचा कालावधी लागणार आहे। KTLR मुळे शिव-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल। तसंच या मार्गामुळे खारघर उपनगरातील वाहन चालकांना वसाहतीमध्ये प्रवेश करण्यासाठी तिसरं प्रवेशद्वार मिळणार आहे। सध्या वसाहतीमध्ये सकाळी 9 ते 10 या वेळेत आणि सायंकाळी 7 ते 8 या वेळेत उत्सव चौक ते सेंट्रल पार्क चौकापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। मात्र या मार्गिकेमुळे खारघर येथील व्यावसायिक, कॉर्पोरेट पार्क, गोल्फ कोर्स, फुटबॉल ग्राउंड, सेंट्रल पार्क यापर्यंत मुंबई आणि नवी मुंबईतील इतर उपनगरातील रहिवाशांना काही मिनिटात विना वाहतूक कोंडीचा प्रवास करून पोहोचता येणार आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।